असे आमचे पुष्पकजी पाटील सर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे। मे महिन्यामध्ये त्यांनी 25 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये पूर्ण केलेत आणि आमचे तुर्भे गावचे पुष्पकजी पाटील सर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। शूट्स भरपूर आहेत, त्यांना शूटिंग भरपूर चालू आहे, परंतु त्यांनी या समालोचनालाही प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर मी विनंती करतो दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचा तुम्ही समालोचन ऐकताय संध्याकाळच्या सत्रापर्यंत असे आमचे सूर्यकांतजी गमरे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। सूर्यकांतजी गमरे सर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, ज्यांनी आम्हाला NMTCA या रबर बॉल लीग मध्ये सहकार्य केलं, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणार आहे। मी विनंती करतोय रवी म्हात्रे यांना की आपल्या शुभ असे सूर्यकांत गमरे सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। दुपारच्या सत्रापासून त्यांचंही समालोचन आपल्याला ऐकायला मिळालंय आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। थँक्यू सो मच, तुम्ही NMTCA ला सहकार्य केल्याबद्दल आपलंही आम्ही आभार व्यक्त करतो। सूर्यकांतजी गमरे सर आपलं आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच। त्यानंतर आमचे करावे गावचे भूमिपुत्र सन्माननीय आदरणीय नितेशजी भोईर सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। नितेशजी भोईर सर यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगलं समालोचन आणि गेले 5-6 वर्ष नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगलं समालोचन ज्यांनी केलेले आमचे करावे गावचे भूमिपुत्र नितेशजी भोईर सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, ज्यांचं समालोचन तुम्ही संपूर्ण या आजच्या दिवसामध्ये ऐकलं। खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं। त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना नितेशजी भोईर सरांचा सन्मान, अगदी गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत आमचे नितेश सर, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना NMTCA कमिटीच्या माध्यमातून थँक्यू सो मच, तुम्ही NMTCA ला सहकार्य केल्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय, थँक्यू। त्यानंतर सन्माननीय आदरणीय आमचे शिरोणे गावचे अगदी गोड व्यक्तिमत्व आम्ही विनंती करतोय माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब, आपण या आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी संपूर्ण कमिटीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जयवंतजी सुतार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने। जयवंतजी सुतार साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची उपस्थिती बक्षीस समारंभाच्या वेळी आपल्याला पाहायला मिळते। शेवटच्या टप्प्यामध्ये आज ते उपस्थित झालेले आहेत, मुलाचा वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय। आमचे सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान होत असताना आणि त्यानंतर आम्ही विनंती करतोय जयवंतजी सुतार साहेबांना की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं। NMTCA या कमिटीने भरपूर मेहनत घेतलेली आहे। NMTCA या अकादमीच्या माध्यमातून टेनिस बॉल स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी असलेले उपस्थित माझे सहकारी प्रदीप गवस, माझे सहकारी गणेश भगत, ज्यांनी या नवी मुंबई क्षेत्रामध्ये क्रिकेट रुजलं पाहिजे वाढलं पाहिजे असे आमचे वाघमारे, कुणाल मडवी, या NMTCA चे सर्व पदाधिकारी आणि यामध्ये सहभागी झालेले तुर्भे संघ आणि कोपरी संघ, हे अंतिम लढत या ठिकाणी पाहताना निश्चित स्वरूपामध्ये मनाला आनंद देणारा होता। ज्यावेळी स्पर्धा होते त्यावेळी चढाओढ नक्कीच होते आणि चढाओढ होत असताना या ठिकाणी सर्व खेळाडूंना शिस्तबद्ध जी जबाबदारी असते ती आयोजकांवर असते। NMTCA च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अत्यंत मेहनत घेऊन ही 3 दिवस चालणारी स्पर्धा यशस्वी पार पाडलेली असं म्हणायला हरकत नाही। उद्देश एकच या ठिकाणी की पावसाळे असो किंवा उन्हाळे असो ही स्पर्धा एक यशस्वीपणे पार पाडणं हा मूलभूत त्या ठिकाणी आयोजकाचं काम असतं, त्या आयोजकांनी पूर्ण केलेलं आहे। याच्यामध्ये जो मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी बाजूला त्यानंतर या ठिकाणी जो अंतिम चेंडूवर
विजयी झालेला तुर्भे संघ याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जो उपविजेता ठरलेला आहे सीवूडचा संघ, याच्या एका चेंडूमुळं तो अंतिम विजेता झाला नाही, परंतु पुढच्या क्षेत्रामध्ये पुढील वर्षी निश्चितच ही भूमिका ते पार पाडतील. पुन्हा एकदा या ठिकाणी आताच माझे सहकारी सूरज पाटील उपस्थित झालेले आहेत. मी सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय देवनाथजी मडवी साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने देवनाथजी मडवी साहेब, आपण या आपला देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. देवनाथजी मडवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून भूषण पाटील यांना विनंती करतोय की आपणही जॉईन व्हायचं आहे. देवनाथजी मडवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना त्यांनी भरपूर सहकार्य आम्हाला केलेलं आहे. लेजंड खेळाडू आहेत नवीन टेनिस क्रिकेट मधले, आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय नगरसेवक प्रदीपजी गवस साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि शेवटचा आणि अंतिम आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने रवी मेहर लारादादा यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. कुशल मडवी, जय गणेश सारसोळे टीमचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर देवनाथजी मडवी असतील त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. गणेश मडवी असतील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केलेला. त्यांचं सहकार्य भरपूर महत्वाचं होतं. आणि रवी मेहर लारादादा यांनी सातत्याने त्यांनी सांगितलं कोणतीही अडचण जर तुम्हाला आली ना तर माझ्याशी संपर्क साधा. आणि या स्पर्धेमध्ये कोणताच अडथळा निर्माण झालेला नाहीये. जय गणेश सारसोळे आणि त्याचबरोबर कुशल 11 सारसोळे आणि रवी दादा यांचं खऱ्या अर्थाने सहकार्य भरपूर महत्वाचं होतं. आणि गणेशजी मडवी यांचंही सहकार्य भरपूर महत्वाचं होतं. कुशलजी मडवी असतील त्यांचंही महत्वाचं होतं सहकार्य. त्यानंतर हर्षल मडवी असतील, जनत भाई आणि रोहित भाई त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. मी विनंती करतो आपण या जनत भाई आणि रोहित भाई आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. जनत भाई आणि रोहित भाई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय NMTCA चे मेंबर योगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान केला जातोय. जनत भाई आणि रोहित भाई यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. भूषणजी पाटील हेही जॉईन होतात, अनुप पाटील हेही जॉईन होतात आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण ही स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्सची जी टेक्निकल टीम आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय रमेशजी मडवी टॉनी टायटन्सचे संघ मालक ज्यांचं नुकतंच आगमन झालंय त्यांचंही पुन्हा एकदा आम्ही सरच स्वागत करतोय. आणि नयनजी चौगुले सरांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. नयनजी चौगुले सर वन सोल्युशन करावे 48 टीम. त्यानंतर आम्ही विनंती करतोय श्री साई स्पोर्ट्स टेक्निकल टीम त्यांना विनंती करतोय आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विराज यादव असतील, अक्षय कोळी, आयुष कदम, साहिल पाटील, सर्वेश आणि जितू आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खूप चांगलं कार्य त्यांनी केलं. मागच्या 3 दिवसांमध्ये त्यांची टेक्निकल टीमने खूप चांगलं कार्य केलं आणि श्री साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा
घर बसल्या प्रेक्षकांना लाईव्ह प्रेक्षेपण या टीमच्या माध्यमातून दाखवलं गेलं, त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि सन्माननीय आदरणीय नेरुळगावचे समाजसेवक देवनाथजी पाटील साहेब यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला खेळाडू लिलाव प्रक्रियेसाठी वेलकम हॉल जो आहे कुक्षेत गावामध्ये तो आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता. त्यांचाही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर कुक्षेत गावचे वैभवजी पाटील त्यांनी आम्हाला खूप सारी मदत वेबसाईट ओपन करण्यासाठी केलेली आहे. त्यांचाही आम्ही आभार NMTCA कमिटीच्या माध्यमातून करीत आहोत. त्यानंतर NMTCA ही संकल्पना ही कमिटी ओपन करण्यासाठी ज्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे आमचे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बाळारामजी पाटील साहेब यांचाही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. त्यांनी भरपूर मदत आम्हाला ही कमिटी एकजूट करण्यासाठी केलेली आहे. दीपक दादा आपलंही आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय बोनकोडे गावचे आमचे समाजसेवक स्वप्नील शेठ नाईक यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनीही सांगितलं होतं कुठे काही कमी पडले तर आम्ही खंबीरपणे उभे आहोत, तुम्ही फक्त हे मोठं पाऊल उचला. आणि आमची संपूर्ण NMTCA या कमिटीने मोठं पाऊल उचललं आणि आज ही स्पर्धा जी ती सत्यात उतरलेली आहे. थँक्यू सो मच स्वप्नीलजी नाईक. आणि खऱ्या अर्थाने आम्ही स्पेशल थँक्स देखील त्यांचा करणार आहोत. आभार व्यक्त करतो आम्ही शुभम ज्यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. त्यानंतर आकाश असतील, आकाश सिंग, अमन सिंग असतील, त्यानंतर दक्ष असतील, आनंद असतील, विनय शर्मा असतील यांचा मी आभार व्यक्त करतोय कारण की त्यांनी आम्हाला भरपूर मेहनत केलेली आहे. हे पडद्यामागचे हिरो आहेत ज्यांनी भरपूर सारी मेहनत केलेली आहे. मग बॉल बॉय पासून असू दे, मग ऑक्शन प्रक्रियेमध्ये पाण्याची व्यवस्था, समालोचकांना अंपायर्सला पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, जेवणाची व्यवस्थाही त्यांनी चांगल्या रीतीने केलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि गुणलेखक भावेशजी पाटील तुर्भेगावचे यांचाही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. तोपर्यंत आपण या ठिकाणी सन्मान करून घेणार आहोत. हे पडद्यामागचे हिरो जे आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. शुभम आहेत, आकाश सिंग आहेत, अमन सिंग आहेत, त्यानंतर दक्ष आहेत, आनंद आहेत, विनय शर्मा आहेत, सरमुख सिंग यांचाही खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करतोय. सरमुख सिंग हे पडद्यामागचे हिरो, एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. भरपूर मेहनत यांनी या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये घेतलेली आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ऑक्शन पासून खेळाडू लिलाव प्रक्रियेपासून त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आणखीन एक आपण खऱ्या अर्थाने स्पेशल थँक्स म्हणून आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करणार आहोत. सन्माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, भाग्य विधाते आपल्या नवी मुंबईचे, वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे, संपर्क मंत्री ठाणे जिल्ह्याचे, पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे, यांचे चिरंजीव आदरणीय सन्माननीय संदीपजी नाईक साहेबांचा या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ज्यांनी गेले कित्येक वर्ष समाजकार्य करत असताना क्रिकेटवरचं प्रेम प्रचंड ठेवलं. या नवी मुंबई प्रीमियर लीगला त्यांनी 5 वर्ष दिली आणि त्यातून मोठमोठे खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळाले. मग ओमी केनी असेल, मग भावेश नाईक असतील, नमित पाटील असतील, असे मोठमोठे खेळाडू नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून या नवी मुंबई टेनिस क्रिकेटला दिले. त्यांनी 5 पर्व आमच्या नवी मुंबईला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTCA ही कमिटी आम्ही एकजूट केलेली आहे. ते संपूर्ण श्रेय आदरणीय सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक यांना जात आहे. त्यांचा मी विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती असंच
असंच प्रेम तुमचं सातत्याने असू दे साहेब, हीच आम्ही इच्छा व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. निवेदक आणि मुख्य समालोचक म्हणून ही भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. मराठी भाषा तसं पाहायला गेलं तर मी म्हणेन जितकी सोपी तितकी सादर करण्यासाठी फार कठीण, परंतु मराठी भाषेचे समृद्ध समालोचक म्हणून नवी मुंबई नेरुल गावचे आपले खरं तर भूमिपुत्र म्हणून त्यांचा आम्ही नाम उल्लेख करतो. रोहित भूमी आमचे बंधुतुल्य, अर्थातच रोहित यांचा आम्ही सन्मान विशेष करतो. आम्ही NMTCच्या सर्वच सदस्यांना विनंती करू की आपण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आम्ही मंदार दादांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करायचा. NMTCA च्या या स्पर्धेमध्ये खरं तर या स्पर्धेचं शिवधनुष्य ज्यांनी खरं तर मी म्हणेन चांगलं सादर केलं, आज सूत्रसंचालक, निवेदक आणि समालोचक म्हणून भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. रोहित भोपी यांचा विशेष सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर हर्षदजी मडवी यांचा आम्ही विशेष कौतुक करू. एकाच गावाला बिलॉंग करणारे आमचे 2 कलाकार ज्यांचं आपण विशेष कौतुक करतोय. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर या सर्व समालोचकांना सर्व समावेशक अशी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली, जिथे तब्बल 24 समालोचकांचा समावेश आम्हाला पाहायला मिळाला. परंतु या सर्वच 24 समालोचकांना खरं तर एका धाग्यानं रोवणारे आमच्या नवी मुंबईचे खरं तर स्टार म्हणजेच IPL फेम समालोचक, अर्थातच नवी मुंबईचा अभिमान आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच कुणालजी दाते यांचे आम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं NMTCA या ग्रुपच्या असोसिएशनच्या वतीनं कुणालजी दाते सरांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करतो. आणि यापुढे मात्र नक्कीच काही 10 ते 15 मिनिटांचं एक बक्षीस वितरण सोहळा आम्ही पुन्हा एकदा हँडओव्हर करू मायक्रोफोन रोहित भोपी यांच्याकडे. थँक्यू. जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे. त्यापूर्वी आणखीन एकदा जे खेळाडू आहेत आणि आमच्या व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू की संदीपजी गणेशजी नाईक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की त्यांच्या संकल्पनेमुळे आज आपण एवढी मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. साहेब, असाच आशीर्वाद तुमचा आमच्यावरती राहू द्या. थँक्यू सो मच. जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे, जिथे मात्र मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 4 बॅट्स आम्हाला या ठिकाणी पुरवण्यात आल्या. चिंतामणजी पाटील साहेब यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, ज्यांनी साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 1 बॅट आम्हाला पुरस्कृत केले गेले. चिंतामणजी पाटील यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर 70-70 फ्रँचायझीचे ओनर अर्थात दीपकजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला 3 बॅट AS स्पोर्ट्स या माध्यमातून ही जी ब्रँडची बॅट आहे ते आम्हाला पुरस्कृत केले गेले. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी प्रत्येक खेळाडूला शॉट्सही दिले होते. खरं तर दीपकजी शिंदे असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. जे सहकार्य तुम्ही केले यापुढेही कराल अशी अपेक्षा आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर रामपोल सर यांचाही आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांनी मालिका वीरसाठी आम्हाला ॲसिक्सचे शूज या ठिकाणी पुरस्कृत केले गेलेले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांचंही प्रेम आमच्यावरती असंच असू द्या, यापुढेही त्यांचं प्रेम आमच्यावरती असेल यात काही शंका नाहीये. आम्ही त्यांचा देखील आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि मेगा फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय प्रदीपजी गवस साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. प्रदीपजी गवस साहेब, प्रदीपजी गवस साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. या मॅचचा मेगा फायनलचा आणि सीझन नंबर 1 चा या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला मिस्टर अजय चव्हाण. यायचे अजय चव्हाण ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.
शेवटच्या सन्माननीय- चेंडूवर रोहित षटकार लगावत मॅचला फिनिश केलं. रिद्धी सिद्धी कोपरी या टीमला बिलॉंग करणारा खरं तर नितीन दादा भुईर क्रिकेटचे सिनियर खेळाडू आणि या असोसिएशनचे सदस्य सचिव अर्थातच योगेश दादा भुईर यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू एकदा जोरदार टाळा. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन इज गोस टू मिस्टर अजय चव्हाण, मॅचचा हिरो. अजय चव्हाण, सिद्धी सिद्धी कोपरी गाव. आणि जसा तो मैदानावरती आला ना तसे योगेश दादा आमच्या जवळ आले. रिद्धी सिद्धी कोपरी टीमचा खेळाडू आहे. एका बॉलमध्ये 3 रनची गरज होती. तू मैदानाच्या आतमध्ये होता. काय चालू होतं मनामध्ये? मॅच क्रुशियल मुवमेंटला होती. मॅच ऑलमोस्ट गेलेलीच होती हातातनं, परंतु 1 बॉल 3 पहिलाच बॉल तू फेस करत होतास. काय होतं मनामध्ये? काय नाही होतं मला. नमितादानी मला एक तर बोललेला अगर बॅटिंग भेटली असेल तर तू प्रयत्न कर मारायचा. पण माझं तेच म्हणणं होतं, 1 बॉल 3 पाहिजे होतं तर मला मारायचंच होता. आणि एकंदरीत रिद्धी सिद्धी कोपरी टीम कडनं तू खेळतोय. योगेश दादा असतील, मग नितीन दादा असतील, हे खूप चांगलं तुमचं मार्गदर्शन घेतात. काय सांगाल एकंदरीत? काय नाही, मी यांचं एक खूप आभार आहे की मला लई चान्स देतात. मी काही पण म्हणजे माझं चुका असतो ना तर मला हर एक ते मॅच मध्ये ना प्रोव्हाइड करता की तू कर, तू पुढचं करू शकतो, तू पुढे जाऊ शकतो असं. येस, थँक्यू सो मच. योगेश दादा आणि नितीन दादा यांचं मार्गदर्शन घेऊन हे खेळाडू आज भरपूर उंचावर जातील. आणि त्यानंतर आम्ही देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. देवनाजी मडवी साहेबांना विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी आपण यायचं. देवनाजी मडवी साहेब. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे सीमारेषा लगत, त्यांचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. देवनाजी मडवी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. AS स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना बॅट दिली जाईल आणि त्यांच्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. DR पाटील वॉरियर्स टीमचा, कुमार 11 तुर्बे टीमचा हेमंत पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हेमंत पाटील आपण या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत. असे भरपूर सारे फ्लाइंग कॅचेस त्यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पकडलेले आहेत. रोहित ऍज अ विकेट किपर म्हणून हेमंतनं जबरदस्त, ऍज अ बाउंड्री रायडर म्हणून सुद्धा चांगली भूमिका आणि एक फिटनेस ॲथलेट मिस्टर हेमंत पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऑफ द टुर्नामेंट. लेजेंड खेळाडू देवनाथजी मडवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय नेरुळगावचे समाजसेवक गणेशजी भगत साहेब यांना विनंती करतोय हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. उत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाज ज्याने मात्र भन्नाट वेगाने गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि त्याचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये तब्बल 6 विकेट्स घेतले आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. कुमार 11 तुर्भे टीमचा अभि ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आज भूषण पाटील यांनी चांगला सराव अभिचा घेतला. कुमार 11 तुर्भे टीम मध्ये खेळत असताना यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि आज तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि रोहित भाई यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण बॅट द्यायची. गणेश दादा भगत यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल आणि बॅट जी आहे ती आपण पाहतोय रोहित दादा यांच्या शुभ हस्ते दिले जाते. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अभि लिंबोळकर ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नाही म्हणता येणार, ही सुरुवात आहे. आज कुमार 11 तुर्बे या टीम कडनं तू खेळतोय. थँक्यू. या टीम कडनं तू खेळतोय आणि 6 ते 7 स्पर्धा लगातार जिंकलेल्या आहेत या टीमने आणि त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा तुझा राहिला. कुमार 11 तुर्बे टीम कडनं खेळतोय. भूषण पाटील एक आयडल असणार आहे तुझे, त्यांचं मार्गदर्शन तू घेत असतो, ते सरावही तुझा चांगला घेत असतील यात काही शंका नाहीये. परंतु आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खूप बोल आहे तुझ्या गोलंदाजीचा आणि ओपन स्पर्धेमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही खेळला दिगोड्याच्या मैदानावरती. एकंदरीत काय सांगशील कुमार 11 तुर्बे टीम बद्दल, भूषणजी पाटील यांच्याबद्दल? दादांचा सपोर्ट तर मला खूप असतो कारण की मी जिथे इथे खेळलोय
दादा मला सपोर्टच करतात. असं नाही की विकी दादा पण करतो, सचिन दादा पण करतो, नमित दादा पण करतो, हेमंत सगळेच करतात सगळे. कारण की मी आता खूप यंगस्टर आहे, पण मला खूप पुढे नेले दादाने आतापर्यंत. तेवढं दादाचा आभार मानतो मी पण. एकंदरीत विकी भोईरने तुला ऑप्शन खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये चूज केलं, तू त्यांच्या टीममध्ये समाविष्ट झाला. विकी भोईर यांच्या समवेत गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. काय सांगाल एकंदरीत कसा राहिला प्रवास आतापर्यंत या NMTCA रबर बॉल लीग मध्ये? या टीम कडनं खेळत असताना सचिन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तू खेळलास, विकी भोईरचंही मार्गदर्शन तुला मिळालंय. काय सांगशील, कसा एक्सपिरियन्स मिळालाय? विकी दादाचा एक्सपिरियन्स बोलतो, कारण की मी जी प्रॅक्टिस करतो, दादाने सांगितलं जी प्रॅक्टिस करतो तीच गोलंदाजी करायच्या मैदानावरती, बाकी दुसरं काही करायचं नाही, फक्त एवढंच सांगितलेलं आहे दादाने. थँक्यू सो मच. अभि ठरलाय. नयन चौगुले जे ओनर आहेत त्यांच्याकडे त्यांना कॅश प्राइज आलेला आहे आणि मी विनंती करतोय यतीन दादा आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आपण अभिला द्यायचं. एकदा जोरदार टाळ्या. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेचा मिस्टर अभि. त्यानंतर जाणारा उत्कृष्ट फलंदाज याच्याकडे, ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी देण्यात येणार आहे. आणि त्याच्यावर जितेन भाई यांनाही विनंती करतोय आपण या. जितेन भाई आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बॅट दिली जाणारा बॅटर, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कोण असेल ज्याच्या बॅटमधनं 106 धावा आल्यात? कोणी सांगू शकतं का? भरपूर बॅटरने धुलाई केली या मैदानावरती. 2-3 नावं आमच्याही लक्षामध्ये होते, कन्फ्युजन होतं, भरपूर स्कोररलाही भरपूर कन्फ्युजन होतं. नक्की धावा तरी कोणाच्या जास्त आहेत? 106 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. कोण असणार आहे? एक तरी नाव आमच्यापर्यंत सांगा. नमित पाटील, वन सोल्युशन सिऊड त्यांच्या टीम मध्ये नाहीये का कोणी? सचिन नाईक यांचं नाव ते घेत आहेत. DR पाटील वॉरियर्स वाले सचिन नाईक यांचं नाव घेत आहेत. परंतु 106 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्यात या मैदानावरती ज्याने धुमाकूळ घातलाय, DR पाटील वॉरियर्स टीमचा सचिन रजत ठरला या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज. इच्छापूर्ती वाशीगाव टीम कडनं सातत्याने हा खेळाडू खेळत असतो आणि 106 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. या स्पर्धेमधलं 5वं अर्धशतक लगवणारा खेळाडू सचिन रजत ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द मॅच भेटली तेव्हाही काय बोलले नव्हते सचिन रजत. चला, इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे खेळाडू होते सचिन रजत, ज्यांच्या बॅटमधनं 106 धावा आल्या होत्या आणि ते ठरलेत उत्कृष्ट फलंदाज. आणखीन एक महत्वाचा पुरस्कार आम्ही देणार आहोत या ठिकाणी, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि हे अवॉर्ड देण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय आमचे कुक्षेत गावचे नगरसेवक सूरजदादा पाटील यांना विनंती करतोय आपण या. आणि त्याचबरोबर अभयजी वाघमारे यांनाही विनंती करतोय आपण या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि रामपोल सर यांच्या माध्यमातून एसिक्सचे शूज देखील पुरवलेले आहेत, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट त्यांनी विकेटही खूप घेतलेले आहेत, बॅटिंग करत असताना धावाही भरपूर बनवलेले आहेत. चला, ज्याने अभिराज्य गाजवले संपूर्ण स्पर्धेवरती, कोण असणार आहे? गोलंदाजी करत असताना 5 विकेट घेतलेत, बॅटिंग करत असताना 106 धावा त्याच्याही आहेत, पॉइंट्स आहेत 131
आता सांगा कोण असणार आहे? सचिन नाईक ही रेसमध्ये आहेत, नमित पाटील ही रेसमध्ये आहेत, टॉनी टायटन्स टीम कडनं आणखीन एक खेळाडू, त्याचं नाव मी सांगणार नाही, तोही रेसमध्ये आहे. 3 टीम मधून 3 खेळाडू रेसमध्ये आहेत आणि 106 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 5 विकेट घेत असताना 131 पॉइंट सोबत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. रबर बॉल क्रिकेट लीग 2025 सीझन नंबर 1 चा डी.आर. पाटील वॉरियर्स टीमचा कॅप्टन नमित पाटील ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या नमित पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजे. 106 धावा त्याच्या बॅटमधनं 5 विकेट घेत असताना 131 पॉइंट त्यांनी कमवले आणि नमित पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. जे स्वप्न बाकी होतं विनीत शेठ पाटील यांचं, ते स्वप्न नमित पाटीलने पूर्ण केलेलं आहे. कॅश प्राइज ही त्यांना आलेला आहे. मयुरेश म्हात्रे यांच्याकडनं त्यांना कॅश प्राइज आलेला आहे. अनुप पाटील यांना विनंती करतो ते कॅश प्राइज आपण द्यायचं आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट एकदा जोरदार टाळ्या. नमित पाटील यांच्याशी थोडीशी आम्ही चर्चा करणार आहोत, जास्त वेळ नमित पाटील यांचा घेणार नाही आहोत. नमित, आज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हे पुरस्कार तुला मिळतं. जवळजवळ डी.आर. पाटील वॉरियर्स या स्पर्धेतनं बाहेरच गेला होता. कुक्षत अव्हेंजर्स विरुद्धची जी मॅच तुम्ही जिंकवलीस, त्यानंतरचा जो प्रवास राहिला तिथे असं वाटलंही नव्हतं की कोणती टीम तुमचा हात धरू शकते. टॉनी टायटन्स टीमलाही तुम्ही एक हाती पराभूत केलं, त्यानंतर मेगा फायनलची मॅच ही खूप चांगली झाली आहे. आज हा अवॉर्ड मिळतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, सीझन नंबर 1 आहे रबर बॉल लीगचं. काय सांगशील एकंदरीत? मॅन ऑफ द सिरीज तर माझी नाही, टीमचे आहे. कारण की टीम एफर्ट एवढा होता की सर्व 100% देत होते स्वतःचे आणि सर्व बेसिक क्रिकेटच खेळत होते आणि चांगलं क्रिकेट खेळून आम्ही जिंकलो. आणि आणखीन एक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. विनीत शेठ पाटील हे डी.आर. पाटील वॉरियर्स टीमचे संघ मालक आहेत. 2015 पासून त्यांचा संघ समाविष्ट होतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक लीग मध्ये. 10 वर्षे झाली आज त्यांचा संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक लीग मध्ये खेळतोय. 10 वर्षामध्ये फक्त 2च सामने या टीमने जिंकलेले होते. डी.आर. पाटील वॉरियर्स ही टीम, या टीमकडे एकही ट्रॉफी नव्हती. भूषण पाटीलने नेतृत्व केलं. नमित पाटील तर त्यावेळेस भरपूर लहान असायचे. भूषण पाटील नेतृत्व करत होते, परंतु विनीत शेठ पाटील यांचं स्वप्न साकार कोण करेल? नमित पाटील यांच्याकडे धुरा सांभाळली. आज 10 वर्षानंतर विनीत शेठ पाटील एक ट्रॉफी उचलतील. काय सांगा संघ मालकाबद्दल? संघ मालक तर आमचे असे होते की कधी ग्राउंडवर आले पण नाही प्रॅक्टिसच्या टायमाला आणि कुठल्या प्लेअरला प्रेशर पण नाही केले. आणि मॅच बघायला ते आता आलेत, ते पहिलंच बोलले होते फायनल शिवाय मी येणार नाही. नाही, खरोखरच, कारण की भरपूर त्यांनी प्रतीक्षा केली होती या ट्रॉफीची. आणि ही ट्रॉफी जिंकत असताना शेवटचा एकच प्रश्न, किती एन्जॉय केलीस ही टुर्नामेंट खेळत असताना? आणि NMTCA या कमिटीबद्दल काय सांगशील? खूप चांगली संकल्पना. रबर बॉल लीग प्रथमतःच आपल्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये झाली आहे. काय सांगशील एकंदरीत ही स्पर्धा खेळत असताना किती एन्जॉय केलंस? प्रथम तर NMTCA कमिटीला थँक्यू बोलतो, त्यांनी सर्वांना चान्स दिला. प्लॅटफॉर्म चांगला आहे सर्व खेळाडूंसाठी आणि खूप एन्जॉय केला. थँक्यू सो मच. हे होते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. नमित पाटील ठरले होते या स्पर्धेचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मेमेंटो या ठिकाणी दिला जाणार आहे. मेमेंटो असणार आहे मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर. मी भूषणजी पाटील यांना विनंती करतोय, आपण या टीमचे कॅप्टन होते. यतीनची भोईर यांना विनंती करतोय की आपण मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान. लारा दादा आपणही जॉईंट व्हायचं आहे. लारा दादा यांनाही विनंती करतोय आपणही जॉईंट व्हायचं आहे. आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मेमेंटो दिला जाणार आहे. लारा दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मेमेंटो त्यांना दिला जाणार आहे. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन होते भूषण पाटील आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान करत असताना थँक्यू सो मच. त्यानंतर मॅग्निफिशंट नवी मुंबई टीमचे कोणी मेंबर असतील त्यांना विनंती करते आपण या. मोमेंटो आपल्यालाही देण्यात येणार आहे, आपलाही सन्मान करण्यात येणार आहे. मॅग्निफिशंट नवी मुंबई टीमचे या कोणी असेल तर प्लीज विनंती करतोय. प्रणल म्हात्रे, मॅग्निफिशंट नवी मुंबई, प्रणल म्हात्रे आपण या. प्रणल म्हात्रे आहेत गोठवली गावचे, ते त्यांच्या टीम मध्ये खेळत होते. मॅग्निफिशंट नवी मुंबई टीम ओनर ओमकार शेठ नाईक आणि मेमेंटो त्यांना दिला जाणार आहे. प्रणल म्हात्रे आपण या, गोठवली गावचे एक खेळाडू आहेत.
रविदादा मेहर लारादादा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅग्निफिशंट नवी मुंबई या टीमचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. लारादादा आपण या. प्रणल म्हात्रे या ठिकाणी आहेत जे मॅग्निफिशंट नवी मुंबई टीमचे खेळाडू होते आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. ओंकार शेठ नाईक यांचा हा संघ मॅग्निफिशंट नवी मुंबई त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपण आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर एक विशेष सन्मान अजून आम्हाला करायचा आहे. मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय सूरजजी पाटील साहेबांना आपल्याला विनंती करतो या एक विशेष सन्मान आपण करणार आहोत आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर गणेशजी भगत साहेबांनाही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. NMTCA चे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट अनुप पाटील भूषण पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. सूरजदादा पाटील असतील आणि विनंती करतो गणेशदादा भगत यांना की आपणही या आपणही जॉईन व्हायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष NMTCA चे असणार आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होत असताना एकदा जोरदार टाळ्या अनुप पाटील आणि भूषण पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजे. ही संकल्पना ते आपल्यापर्यंत घेऊन आले आणि आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे यंगस्टर खेळाडू या लीग मधून मोठमोठ्या स्पर्धा खेळतील यात काही शंका नाहीये. ही संकल्पना वर्षोनवर्ष अशीच चालू राहील ही आम्ही अपेक्षा तुमच्याकडनं करतोय. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय सचिव NMTCA योगेशजी भोईर आपण या. रवीजी म्हात्रे आपण या. त्यानंतर खजिनदार आहेत आमचे यतीनजी भोईर आपणही या आपले शुभ सन्मान करण्यात येणार आहे. आणि योगेशजी भोईर जे मेंबर आहेत कमिटीचे आपणही या आपला शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. मंदारजी परब आहेत त्यांनाही विनंती करतोय आपणही या. रवीजी म्हात्रे आपणही या आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अभयजी वाघमारे आपल्याला विनंती करतोय आणि मिलन भाऊ या आपल्यालाही विनंती करतोय या आपण सन्मान करायचा या कमिटीचा तर प्लीज विनंती करतोय आपण या. आपण या ठिकाणी पाहतोय रवी म्हात्रे आहेत त्यानंतर मेंबर योगेश भोईर आहेत मंदार परब आहेत यतीन भोईर आहेत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. कारण की नवी मुंबई टेनिस क्रिकेट आज अव्वल दर्जावरती जाईल यात काही शंका नाहीये. भूषण पाटीलला ज्या वेळेस आम्ही विचारतो त्या वेळेस एकच ध्येय भूषण पाटील यांचं असतं की नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक मजबूत संघ तयार झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आजपासून नाही तर गेल्या 2 दिवसापासून झालेली आहे. ओपनिंग सेरेमनी ज्यावेळेस पार पडली त्यावेळेस मात्र एक नवीन पाऊल या कमिटीने उचललाय आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी सुधारणा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक डिसिजन चांगला घ्यावा लागणार आहे भूषण भाऊ यांनाही आणि संपूर्ण कमिटीलाही की नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मॅचेस जे आहेत ते लवकर चालू व्हाव्यात यासाठी आपण काहीतरी ऍक्शन घ्या. 10 वाजता तरी पहिला बॉल पडला पाहिजे. या कमिटीला आम्ही विनंती करू भूषण भाऊ यांनाही विनंती करू यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. जे सुरुवातीच्या 2 टीम्स आहेत ते वेळेवरती पोहोचल्या नाही त्यांच्यावरती ऍक्शन घ्या. काहीतरी करा. पण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये लवकरात लवकर स्पर्धा सुरू होतील असं काहीतरी करून टाका. त्यानंतर आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती करतोय सेकंड रनर अप टीम टॉनी टायटन्स टॉनी मडवी यांचा हा संघ आणि सर्वांना विनंती करतोय आपण यायचं. आणि त्याचबरोबर जे आमचे मान्यवर आहेत त्यांनाही विनंती करतोय की आपणही आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येणार. संघ होता या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांनी साकारला होता. निखिल मडवी हेही आपल्याला पाहायला मिळाले. दीपक ठाकूर हेही आपल्याला पाहायला मिळालेत या टीम मध्ये. त्यानंतर स्वप्नील ठाकूर असतील रुणाल म्हात्रे असतील विजयजी भोईर ॲज अ कोच आपल्याला पाहायला मिळतात टॉनी टायटन्स टीमचे आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तुषार मोहंती आपल्याला पाहायला मिळाले. सुरेश यादव आहेत. वेल प्लेड. खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात आणि या स्पर्धेमध्ये सेकंड रनर अप टॉनी टायटन्स
चला रनर अप टीम आपण त्वरित यायचं. रनर अप टीम वन सोल्युशन सीवूड्स 48 कॅप्टन सचिन नाईक, आयकॉन खेळाडू विकी भोईर. आपण यायचंय त्वरित. आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात आणि या स्पर्धेमधला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वन सोल्युशन सीवूड्स 48 संघ. संपूर्ण संघ सचिन नाईक यांचे सुपुत्रही आम्हाला पाहिजेत, तेही आम्हाला पाहिजेत. ते नाराज जरूर असतील त्यांच्यावरती. या लवकरात लवकर या. चला प्लीज विनंती करतोय. विकी भोईर सचिन नाईक टीमचे कॅप्टन आयकॉन विकी भोईर आहेत. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. ऐरोळी कोळीवाडा टीमचे मोहसिन बलोच आहेत, गिरीश सावंत आहेत, समीर वारंगे आहेत, अभि आहेत, आकाश सिंग आहेत, मिथुन वैदी आपल्याला पाहायला मिळतात, ऋषिकेश पानसरे आहेत आणि रोहित पुजारी शेवटला आपल्याला पाहायला मिळतात. आणि सचिन हिराजी नाईक यांचे सुपुत्रही आपल्याला पाहायला मिळतात. विनीत पाटील घनसोली, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलाय. आज सचिन नाईक यांच्या टीमला षटकार पडत होते ना, तशा डोळ्यातनं अश्रू या सचिन नाईक यांच्या सुपुत्राच्या डोळ्यातनं कोसळत होते. आणि त्याला माहिती आहे माझे वडील जे आहेत ना चॅम्पियन आहेत, ते एक स्पर्धा जरी पराभूत झालो तरी हरकत नाहीये. अशा भरपूर साऱ्या ट्रॉफ्या आमच्या घरामध्ये पडलेल्या आहेत. वेल प्ले टीम. सीवूड्स 48 करावे टीम. खऱ्या अर्थाने वन सोल्युशन सीवूड्स 48 खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात, परंतु शेवटच्या क्षणी मॅच तुम्हाला पराभूत होवी लागली. आणि निश्चितप्रमाणे सचिन नाईक एक जुनी ताजे आम्ही आठवण करून देतोय. वाशी बॉईज या टीमच्या विरोधामध्ये वाशी इंडियन्स या टीमच्या विरुद्ध तुमची मेगा फायनल होती आणि अभय वाघमारे ते सध्या मॅच पाहत होते. आणि आज पहा तुम्ही लेजंड झाले, तेही लेजंड आहेत, परंतु ते खेळत होते ते खेळत नाही आहेत, परंतु आज त्यांची पुन्हा एकदा गाठ झालेली आहे. हे दोन कॅप्टन आपल्याला पाहायला NMPL 2015 सीझन 1 चे. आणि चॅम्पियन बनलाय संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTCA रबर बॉल क्रिकेट लीग 2025 सीझन नंबर 1. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय आदरणीय माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब आणि त्यांचे सहकारी सर्व सहकारी यांनाही विनंती करतोय आपण या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी परिधान करायची आहे. ज्यांची 10 वर्षाची प्रतीक्षा होती, एक ट्रॉफी विनीत शेठ पाटील यांना जिंकून द्यायची आहे. आणि ती ट्रॉफी नमित पाटील यांच्या कॅप्टन्सीमध्ये कर्णधार पद असताना जिंकवलेली आहे. विनीत शेठ पाटील यांचा संघ DR पाटील वॉरियर्स ठरलाय. रबर बॉल लीग 2025 सीझन नंबर 1 चा चॅम्पियन संघ. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी झाल्या पाहिजेत. खूप चांगला खेळ या टीमने साकारलाय. विनीत शेठ पाटील DR पाटील वॉरियर्स टीमचे संघ मालक, त्याच्या मागे कॅप्टन नमित पाटील, आयकॉन खेळाडू नमित पाटील आणि त्याचबरोबर पाहताय अनेक सारे खेळाडू ज्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. विजय खडसे आहेत, सचिन रजत आहेत, DR पाटील वॉरियर्स माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण सहकारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना ट्रॉफी दिली जाते. आपण पाहतोय सीझन नंबर 1 दर्पण फोर्से आमचे नेरूळ 11 टीमचे खेळाडू आहेत, हेमंत पाटील आहेत, सिद्धू कोळी प्रियदर्शनी बेलापूर टीमचे खेळाडू आहेत. आज खूप चांगला खेळ DR पाटील वॉरियर्स या टीमने साकारलाय. एकदा जोरदार टाळ्या. संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTCA रबर बॉल क्रिकेट लीग 2025 चा पहिला चॅम्पियन संघ DR पाटील वॉरियर्स. विनीत शेठ पाटील यांचा संघ. कर्णधाराचं नाव लक्षात राहील, नमित अशोक पाटील कॅप्टन. सचिन रजतची जी 50 पाहायला मिळाली, त्यानंतर विजय खडसे यांची लाजवाब गोलंदाजी, सिद्धू कोळे असतील यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळालेली आहे. रिद्धी सिद्धी कोपरी टीमचा जो खेळाडू त्याने एका बॉल मध्ये 3 रनची गरज असताना षटकार ठोकलाय. भरपूर मुवमेंट जे आहेत ते लाईफ टाइम आठवणीत राहतील असा क्षण या टीमने दाखवलेला आहे. नमित पाटील कुक्षत एव्हेंजर्स वरती जो प्रतिहल्ला 6 बॉल मध्ये 8 ची गरज असताना 5 बॉल मध्ये 2 ची गरज असताना तो सामना जिंकून दिला. तिथून मात्र DR पाटील वॉरियर्स हा संघ थांबलेला नाहीये. सन्माननीय आदरणीय माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब व त्यांचे सर्व सहकारी आपण पाहतोय हे आमच्या समवेत आहेत. गणेशदादा भगत असतील, सुरेशदादा पाटील असतील, अभयजी वाघमारे असतील, विनीत शेठ पाटील असतील, हे संपूर्ण सहकारी जे आहेत ते आज आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. मिलिंद भाऊ असतील, त्याचबरोबर अनुप पाटील असतील प्रेसिडेंट, त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला आपण भेट दिली आणि या स्पर्धेचा पुन्हा एकदा आम्ही सांगतोय चॅम्पियन बनलाय सीझन नंबर 1 रबर बॉल लीगचा DR पाटील वॉरियर्स संघ.
भरपूर सारं अभिनंदन या टीमला आम्ही देतोय. अजय चव्हाणचा तो षटकार, एका बॉलमध्ये 3 रनची गरज असताना अजय चव्हाण यांनी षटकार ठोकला. भूषण पाटील यांनाही जॉईन करा. विनीत शेठ पाटील यांना विनंती करतोय, कारण की 10 वर्ष भूषण शेठ पाटील यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. या टीमला चॅम्पियन बनवण्यासाठी भूषण पाटील यांची भरपूर मेहनत पाहायला मिळाली, परंतु त्याच्या तालमीत घडलेला खेळाडू नमित पाटीलने ते स्वप्न भूषण पाटील आणि विनीत शेठ पाटील यांचं स्वप्न पूर्ण केलंय आणि आज DR पाटील वॉरियर संघ चॅम्पियन बनलाय. रबर बॉल लीग 2025 सीझन नंबर 1 आणि आपण पाहतोय त्यांचा जल्लोष आमच्या या व्यासपीठावरती आणि भरपूर चांगला खेळ संपूर्ण टीमने साकारला आणि ते ठरलेत या स्पर्धेचे चॅम्पियन टीम. आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी घोषित करतोय संदीपजी गणेशजी नाईक प्रेसिडेंट आपण पाहता NMTCA रबर बॉल लीग 2025 सीझन नंबर 1 ही स्पर्धा इथेच संपुष्टात आली असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच.